गेल्या रविवारी रात्री दमा मिरासदार गेल्याची बातमी कळली आणि मला एकदम 60 वर्षापूर्वीची घटना आठवली. मी प्राथमिक शाळेतच होतो, 10-12 वर्षाचा असेल आणि नुकताच मराठी वाचायला लागलेलो होतो. त्यावेळेला कधी नव्हे तो आमच्या घरी एक दिवाळी अंक आम्ही विकत घेतलेला होता. तो होता दीपावलीचा अंक आणि त्याच्यामध्ये दलालांची अतिशय उत्तम चित्र, अतिशय चांगलं मुखपृष्ठ, पण दलालांचा तो रेखीव सगळा चित्रांचा आविष्कार त्या वयात मला कळणं शक्य नव्हतं. त्यामुळे माझी भिस्त त्यातल्या कथा वाचण्यावरच होती. त्याच्यात 3 मराठीतल्या उत्तम लेख मराठीतले आलेले होते. म्हणजे पु ल देशपांडे यांचा अंतू बर्वा हा लेख त्याच दिवाळी अंकात होता. त्याच्यानंतर दमा मिरासदारांची दळण ही चावट कथा ही सुद्धा होती आणि सदानंद रेगे यांची चंद्र सावली कोर्टो नावाची मनोविश्लेषण आणि नवकथेच्या धर्तीने जाणारी कथाही त्याच अंकात होती. हे अशा करता सांगितलं की दीपावलीची त्या काळातली प्रोफाईल काय होती ते लक्षात यावं. मला अंतू बर्व्यामधले विनोद वाचून किंवा ऐकून घरातली बाकीची माणसं इतक्या मोठमोठ्याने का हसायची ते काही कळलं नव्हतं. आणि चंद्र सावली कोरतो ही कथा तर माझ्या डोक्यावरनंच गेलेली होती. पण मला आनंद आणि अभिमान असा वाटतो की 10-12 वर्षाच्या वयातसुद्धा दळण ही चावट कथा मला समजली होती आणि आवडलेली होती. आवडायचं कारण त्या कथेची भाषा, म्हणजे अत्यंत छान कपडे घालणारा मास्तर शाळेमध्ये पहिला तास घेतो. त्यावेळेला तो समोर दिसलेल्या मुलाला म्हणतो, ए मरी आईच्या गाडा उठ. समोर दिसलेल्या मुलीला म्हणतो, ए टिंगाणे उठ. आता हे दोन्ही शब्द मला इतके नवीन होते की काहीतरी जेवणाच्या पदार्थात पूर्णपणे नवीन काहीतरी यावं असं वाटलं. आणि मग मास्तर त्यात जे देखणं पोरगं असतं त्याच्या घरी वशिला लावतो. मग त्याचा बाप घरी नाही म्हणून संध्याकाळी तिकडं जातो आणि मग तेवढ्यात शेजारची म्हातारी तिच्या सोबतीला येते त्या मुलाच्या आईच्या, आणि म्हणून रात्रभर दळत बसतो. 15 दिवसांनी पुन्हा तो विद्यार्थी निरोप आणतो आईचा की आज घराकडे याल का. तर मास्तर म्हणतो की पायलीभर पिठाच्या भाकरी 15 दिवसात संपल्या का, आणि त्या पोराच्या पाठीत एक धपाटा घालतो. अशी ही संबंध कथा होती. पण ती मला आवडली होती, समजली होती, फक्त हे सांगायची सोय नव्हती. द मा मिरासदार असं दणदणीत नाव कथाकाराचं होतं. तर त्यावेळेला मी ज्या प्रकारच्या संस्कृतीत होतो, द मा म्हणजे दत्तात्रय माधव असं असणार. पण एक दिवशी कळलं की दत्ताराम मारुती मिरासदार असं दणदणीत नाव, नुसतं आडनाव नाही तर नाव आणि वडिलांचं नावसुद्धा दणदणीत असलेला हा कोणतरी माणूस आहे. मग अर्थातच बापाची पेंड आणि इतर कथा हा संग्रह मी पुढे केव्हा तरी वाचला. त्याच्यामधल्या माझ्या बापाची पेंड पुन्हा हा वाक्प्रचारच मला माहीत नव्हता. मी मुंबईला मुलुंडमध्ये राहत असल्यामुळे, आणि पेंड हा जनावरांच्या खाण्यात पदार्थ असतो पण तो तेल्याची मुलंसुद्धा खातात हेही मला माहीत नव्हतं. त्यामुळे तीही मला तितकंसं नीट कळलं नाही. तरी दळण समजली ती, तरी त्याच्यातला गांजा वगैरे मला समजला नव्हता. परंतु 99 बादची एक सफर, कोणे एकेकाळी ह्या 2 दीर्घकथाही त्या संग्रहामध्ये होत्या. त्या समजल्या होत्या, आवडल्या होत्या.
पुढे केव्हा तरी झोप नावाची नागू गवळ्याची गोष्ट, की रात्रभर चोर त्या गवळ्याला उठवायचा प्रयत्न करत असतो आणि शेवटी चोर हाताशोन निघून जातो, ती कथा ही मला अतिशय आवडली ती. असंच दमा मिरासदारांच्या कथालेखनाशी माझी ओळख वाढत होती आणि या माणसामध्ये इतर जे मराठीतले त्यावेळचे कथालेखक होते आणि भरपूर होते, म्हणजे फडकेकर खांडेकरांची साचेबंद कथा ते दोघंही लिहित होते, पुन्हा त्या पद्धतीने लिहिणारे लोक होते. ज्यांच्या नावावर नवकथा जमा आहे ती गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, पुवा भावे हेही लिहित होते. सदानंद रेग्यांच्यासारखे लोक लिहित होते. जयवंत दळवी वगैरे नवीन आलेले लोक लिहित होते. या सगळ्या गर्दीमध्ये कथालेखनामध्ये आपलं एक स्वतंत्र स्थान मिरासदारांनी कसं निर्माण केलं हा दीर्घ मांडणीचा विषय आहे. परंतु ते त्यांनी निर्माण केलेलं होतं हे मात्र नक्की. शिवाजीचे हस्ताक्षर उदाहरणार्थ ही एक माझी अत्यंत आवडती कथा. एक दोन वेळा मी तिचे कथाकथनाचे प्रयोग करून पाहिले, परंतु इतिहासाचा आणि इतिहास संशोधनाचा आणि इतिहास संशोधकांच्या निरनिराळ्या उद्योगांचं ज्ञान असल्याशिवाय ती कथा समजणार नाही हे लक्षात आलं. पण ही एक मराठीतली अप्रतिम कथा आहे. दुसरी मला त्यांची आवडलेली कथा म्हणजे झोप आणि पुढे केव्हा तरी भानाचं भूत ही कथा त्यांनी आमच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये मुलांच्यासाठी सांगितली ती. तर ह्या सगळ्या कथा मी जवळपास पाठ केल्या त्या आणि आलटून पालटून जिथे संधी मिळेल तिथे मी कथाकथनही करत असे. ज्ञानप्रबोधिनीमध्ये माध्यम हिंदी आणि इंग्लिश असल्यामुळे मराठीला फारसं स्थान नव्हतं. तर त्यावेळेला आम्ही साहित्य परिषदेच्या प्राज्ञ आणि प्रथमा या 2 परीक्षांना मुलांना बसवायचो. मी प्राज्ञाचे तास घ्यायचो. ते तास संपल्यानंतर मी मिरासदारांच्या कथा वाचून दाखवल्या वर्गामध्ये आणि मुलं खुश झाली. आता खरं म्हणजे मिरासदारांच्या कथा आणि ज्ञानप्रबोधिनीचं एकूण गंभीर वातावरण ही थोडीशी विसंगती होती. पण कदाचित मिरासदार हे संघ स्वयंसेवक असल्यामुळे, आणि हेही सांगितलं पाहिजे की पहिल्यापासून शेवटपर्यंत संघाचा धागा मिरासदारांनी हा कायम ठेवलेला होता, त्यामुळे कदाचित ते धकून गेलं असेल. पण त्याच्यामुळे एक वेगळाच योगायोग घडला. माझ्या तिथल्या एका विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आईला सांगितलं की असे असे आमचे शिक्षक आहेत आणि ते मिरासदारांच्या कथा वाचून दाखवतात, त्यांच्या कथा खूप छान आहेत. मग त्या कुटुंबाशी माझी ओळख झाली आणि एक दिवशी त्या विद्यार्थ्याची आई मला म्हणाली की मिरासदारांचा धाकटा भाऊ लग्नाचा आहे, तर त्याच्यासाठी तुमच्या ओळखीत कोणी आहे का? मिरासदारांचा धाकटा भाऊ तुम्हाला कसा माहिती? त्या मिरासदारांच्या मामी ह्या त्यांच्या थोरल्या भगिनी होत्या आणि त्यावेळेला माझ्या पुण्याच्या मावस बहिणीसाठी आम्ही योग्य स्थळ शोधतच होतो. हे कळल्याबरोबर मी घरी गेलो आणि म्हटलं बहिणीला की काय वाटेल तर झालं तरी हा मुलगा पसंत करायचा आहे, बाकी आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तर त्याप्रमाणे मुलगी बघण्याचा कार्यक्रम आमच्या मावशीच्या घरी झाला. मला काही माझा हट्ट धरावा लागला नाही, कारण मुलगा मुलगी दोघांनी एकमेकाला पसंत केलं. त्या कार्यक्रमाला स्वतः दमा अर्थातच हजर होते. त्यामुळे माझा आता मिरासदारांशी संबंध हा केवळ एक आवडणारा लेखक एवढा राहिला नाही, तर ते त्यांच्याशी माझं एक नातं निर्माण झालं. हा दुसरा उल्लेख हे अशाकरता केला की मी दमांना एकूण 4 भूमिकांच्यामध्ये पाहिलेलं आहे. एक स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारा, स्वतंत्र शैली निर्माण करणारा एक कथालेखक म्हणून. ते मराठीचे प्राध्यापकही होते आणि चांगले प्राध्यापक होते असं मी ऐकलेलं आहे, पण त्याच्याशी माझा फारसा संबंध आला नाही. दुसरं एका एकत्र कुटुंबाचा सगळ्यात थोरला भाऊ म्हणून. मिरासदारांच्या थोरल्या भगिनीसुद्धा
आहेत आणि त्या आता 100ला आलेल्या आहेत. आणि मोठं कुटुंब आहे, म्हणजे 6 भाऊ आणि 3 बहिणी. त्यावेळेला एक 7 ब्राइड्स फॉर 7 ब्रदर्स असा फार छान इंग्रजी सिनेमा गाजत होता. तर मी बहिणीला नेहमी चिडवायचो की तुमच्याकडे 6 ब्राइड्स फॉर 6 ब्रदर्स असं आहे. आणि सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांच्यामध्ये कार्यामध्ये दमांची उपस्थिती असायची, पण दमांची छाप असायची. मिरासदारांना सगळ्या भावंडांच्यात सगळ्यात जास्त देखणं व्यक्तिमत्व लाभलेलं होतं. मिरासदार अंगाने भरदार होते, गोरेपान होते. त्याच्यानंतर नाकी डोळी नुसते नीटच नाही तर रेखीव आणि सगळे नाक मोठं, कपाळ मोठं, डोळे मोठे, हसल्यानंतर दिसणारे दातसुद्धा मोठे, असं सगळं मॅचो ज्याला म्हणता येईल, मॅस्क्युलिन ज्याला म्हणता येईल असं मिरासदारांचं व्यक्तिमत्व होतं. आणि आपल्या भावंडांचा जीव की प्राण असा स्नेह त्यांना सतत मिळत होता. म्हणजे त्यावेळेला मी असंच एक दुसरंही एकत्र कुटुंब पाहिलं, ते म्हणजे सातारची दाभोळकर मंडळी. त्याच्यातही देवदत्त धरून जवळजवळ 10-11 भावंडं होती. त्याच्यातही देवदत्तांचं व्यक्तिमत्व आणि त्याची छाप ही संपूर्ण घरावर पडलेली असायची. आणि ह्या दोघांच्या उदाहरणावरून मला असं लक्षात आलं की आपल्याकडे पूर्वीच्या काळी मोठं कुटुंब ही अत्यंत सामान्य गोष्ट होती, सगळीकडे तशीच असायची. पण त्यातला मोठा भाऊ जर सगळ्यांना सांभाळणारा असला तर ते कुटुंब एकमेकाला धरून राहतं. आणि एवढंच नव्हे तर पुढल्या पिढीमध्येही ती आत्मीयता येते. त्यामुळे मिरासदारांच्या कडल्या कुठल्याही कार्याचं आमंत्रण आलं तर तुम्ही आजपर्यंत टाळलेलं नाही, कारण तिथे दमा भेटतील आणि ह्या सगळ्या एकत्र कुटुंबाचं वातावरण आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. मिरासदारांना मी तिसऱ्या भूमिकेत असं पाहिलं की संघ परंपरेत असूनसुद्धा ते अतिशय उदारमतवादी आणि मनमोकळे होते. म्हणजे पु ग सहस्रबुद्ध्यांच्या अभ्यास मंडळातही ते होते असा उल्लेख विद्याधर पुंडलिकांनी पुगंच्या वरच्या लेखात केलेला आहे. परंतु पुगंची कठोर अकॅडमिक शिस्त, संघाचे एकूण झापडबंद विचार हा सगळा बाजूला ठेवून माणसं जोडण्याचं तत्त्व हे मुख्य मिरासदारांनी स्वीकारलेलं होतं. आणि त्याही भूमिकेत ते अधूनमधून दिसायचे. म्हणजे मला असं आठवतं आहे की संघाच्या रोजच्या कामात ते नव्हते, पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात त्यांनी नेहमीच लक्ष घातलेलं होतं, सहकार्य केलेलं होतं. ते अध्यक्षही होते विद्यार्थी परिषदेचे, मार्गदर्शक होते. परंतु इथे मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की मिरजचे मधुकरराव देवल यांनी ज्या वेळेला गावातल्या सगळ्या हरिजनांना एकत्र करून त्यांची कर्ज एका रकमेने सावकारांना परत करून त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि श्री विठ्ठल सहकारी शेती संस्थेची स्थापना केली. त्याच्यात संबंध या मित्रमंडळींनी पैसे गोळा केलेले होते आणि त्याच्यातही मिरासदार होते. आणि त्यावेळेला मला आठवतं त्याप्रमाणे देवलांच्या कामावरचा पहिला सविस्तर लेख हा मिरासदारांनी लिहिलेला होता आणि तो पुण्याच्या वर्तमानपत्रामध्ये आलेला होता. मला जी मधुकरराव देवलांची ओळख झाली आणि नंतर वाढली त्याचं मुख्य कारण पुन्हा दमा मिरासदारांनी लिहिलेला हा लेख असं मला वाटतं. आणि चौथी भूमिका जी दमा मिरासदारांची मला दिसली ती कथा सांगण्याची भूमिका. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की कथेमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण करणं हे जसं अवघड होतं तसं कथा कथनामध्ये सुद्धा स्वतंत्र स्थान निर्माण करणं हे एका बाजूला व्यंकटेश माडगुळकर, दुसऱ्या बाजूला शंकर पाटील, तिसऱ्या बाजूला वपू काळे आणि क्वचित अधूनमधून कथाकथन करणारे गदी माडगुळकर, नंतर नव्याने आलेल्या स्त्रीलेखिका ज्योत्स्ना देवधर वगैरे कथाकथनामध्ये पुढे यायला लागल्या. या सगळ्यामध्ये मिरासदारांनी कथा सांगण्याचं सुद्धा एक स्वतंत्र
तंत्र स्वतःचं निर्माण केलं असंही माझ्या लक्षात आलं. मिरासदार जे वेगळे झाले म्हणजे या गर्दीमध्ये वेगळे दिसतात ते कशामुळे दिसतात, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे उत्तम लेखकाच्या अंगी असणारे सूक्ष्म निरीक्षण आणि कथनशैली वगैरे गुण त्यांच्याकडे होते. पण मला असं वाटतं की पंढरपूर या गावाचा फार मोठा वाटा आहे मिरासदारांच्या जडणघडणीमध्ये. मी त्यांच्या भजनदास चौकातल्या घरी एकदा 2-4 दिवस मुक्काम केलेला होता आणि तिथे जर तुम्ही बाहेरच्या कट्ट्यावर येऊन बसलात तर माणसांचे इतके प्रकार सहज जाता येताना दिसायचे. ते मिरासदारांनी लहानपणापासून पाहिलेलं होतं. म्हणजे जसं मुंबईमध्ये एक प्रकारचं भारतीय माणसांच्या अनेक शैलीचं दर्शन घडतं, जीवनपद्धतीचं दर्शन घडतं, तसंच पंढरपूरमध्ये सगळ्या महाराष्ट्रातली माणसं येतात आणि सगळ्या दक्षिण भारतातनं भाविक इथे येतात. म्हणजे हावसे नवसे गवसे भोळे भाबडे भामटे सोंगी ढोंगी. आणि पंढरपूरचं तीर्थ म्हणून वैशिष्ट्य असं की तिथे स्त्रिया आणि पुरुष या दोघांना समान स्थान आहे. नाही तर काही देवस्थानं फक्त पुरुष डॉमिनेटेड असतात, काही स्त्रियांचे असतात, तसं नाही आहे. त्यामुळे मिरासदारांना बसल्या बसल्या हे सगळं बघायला मिळत होतं. वडील वकील होते त्यामुळे मुख्यतः ग्रामीण भागातले खटले वडिलांच्याकडे येत असणार आणि ते पक्षकार, अतिशय अशील साक्षीदार, ते वकील, हे सगळं गावठी न्यायदानाचं काम आणि त्याच्यातल्या विसंगती ह्यासुद्धा मिरासदारांनी अतिशय बारकाईने बघितलेल्या होत्या. त्यामुळे मिरासदारांना घर बसल्या हे सगळं विश्वरूप दर्शन त्यांना जे घडलं ते त्यांनी आपल्या कथामधनं आणलं आणि थोडंसं मिश्किल पद्धतीने आणलं. म्हणजे मिरासदारांची कथा पूर्ण ग्रामीण नाही आणि पूर्ण नागरी नाही, कारण त्यांची कथा जरी अशी असली तरी वाचणारे सगळे नागरी होते. त्यामुळे मिरासदारांनी ग्रामीण टच न सोडता किंवा कंटेंट सगळा ग्रामीण घेऊनसुद्धा कथा ही नागरी वाचकाला समजेल अशा प्रकारे लिहिलेली आहे. हा ग्रामीण टच सोडत नाहीत म्हणजे काय मिरासदार. त्याचे 2 उदाहरणं मला, एक भोकरवाडीत नाटक म्हणून त्यांची गमतीदार अशी फार्सच्या अंगाने जाणारी कथा आहे. तर त्याच्यात धर्मराज दुर्वास ऋषींना म्हणतो, महाराज आपण नदीवरनं आंघोळ करून या, तुम्ही येईपर्यंत मी पंचपक्वान्न रेडी ठेवतो. आणि तो श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, अजून चौथं काहीतरी ब्राह्मणी पक्वान्न त्यांनी तिथे उल्लेख केलेला आहे. आणि 5वं म्हणतो झालंच तर गुढीशेव. आता हा गुढीशेव हा प्रकार आला रे आला की ही कथा नागर आणि ग्रामीण दोन्ही प्रकारची होते. मिश्किलपणा असा मिरासदारांचा, त्याच कथेत एक प्रसंग आहे की रोज नाटकाची तालीम तर झाली पाहिजे आणि 5 पांडव आणि ज्या कोणी नाटक लिहिलेलं होतं त्यांनी नकुल आणि सहदेवांना डायलॉगच ठेवले नव्हते, पण त्यांना तर यावं लागायचं. मग ते पेंगत बसायचे. पण त्यातला नकुल किंवा सहदेव कोणीतरी चाणाक्ष होता. मग त्यांनी स्वतःला एक डायलॉग घेतला किंवा धर्मराज जेव्हा म्हणायचा की आता आपण दुर्वास महाराजांना भेटायला जाऊ, तर म्हणे सहदेव म्हणायचे की चला आपण समजेत जाऊ. आता ही जी गंमत आहे ना, हे फार शेक्सपियरच्या काळापासून आहे की नाटकामध्ये 1 आणि 2च ओळी ज्यांच्या वाट्याला आहेत अशा पात्रांनी 2-2.5 तास, 3 तास, 4 तास करायचं काय. तर तो एक बारीक मिश्किलपणा हा सुद्धा दमांनी टिपलेला होता. आणि मुख्यतः त्यांचं जे कथांचं जग आहे त्याच्यामध्ये शाळा हा फार त्यांचा आवडता विषय आहे. अनेक गोष्टी शाळा या विषयावरती आहेत. दुसरं पोलीस खातं हा एक त्यांचा आवडता विषय. तिसरं अर्थातच कोर्ट कचेऱ्या, सरकारी डिपार्टमेंट्स, तिथला भ्रष्टाचार, तिथल्या एकमती हाही मिरासदारांचा
आवडता विषय आहे. पण ह्या सगळ्यापेक्षाही मिरासदारांचा चौथा आवडता विषय आहे की खेडेगावातली माणसं म्हणजे त्या काळातली, आता शहर आणि खेडं ही सीमारेषा ही जवळपास पुसली गेलेली आहे. ही जी माहितीची आणि तंत्रज्ञानाची क्रांती झाली 90 सालानंतर किंवा 85 सालानंतर, त्यावेळेला ती सीमारेषा अतिशय ठळक होती. मिरासदारांनीच एके ठिकाणी असं म्हटलं आहे की माझा विनोद या ग्रामीण मंडळींच्या अज्ञानातनं निर्माण झाला. आणि अज्ञान किती होतं तर आपण अज्ञानी आहोत याचंही अज्ञान होतं. तर हे सगळं मिरासदारांनी आपल्या कथांच्या मधनं आलं. परंतु फॅन्टसायझिंग, माणूस जरी अशिक्षित असला तरी तो अडाणी नसतो आणि प्रत्येक माणसाची कल्पनाशक्ती ही अतिशय हिरिरीने काम करत असते, स्फूर्तीने काम करत असते. त्याच्यातनं गप्पा मारणारे, थापा मारणारे असे लोक तयार होतात. परंतु ते त्या गावातल्या आसपासच्या मंडळींच्या आयुष्यात आनंद निर्माण करत असतात. आणि त्यांचा स्वतःचा स्वभावही थोडासा तसाच होता. मला आठवतं एकदा काहीतरी असंच घरगुती कार्यक्रम होता आणि त्यावेळेला क्रिकेटची मॅच चाललेली होती आणि 5 दिवसाच्या टेस्टमध्ये 1 तास झाला की ड्रिंक्स इंटरवल म्हणजे पाणी, सरबत वगैरे हे मैदानात घेऊन येतात आणि ते काम 12व्या गडेकडे असतं. बसल्या बसल्या दादांनी सहज सुरू केलं, हे 12व्या गड्याची मोठी पंचायत असणार हो, की नुसतं बसून राहायचं आणि दर तासभर झाला, 55 मिनटं झाली की घेऊन यायचं. मग त्याला स्वतःलाही ते पिता येत नाही कारण तो खेळत नसतो. पण तेवढ्यात कोणतरी म्हणाले की आपण कुणी फिल्डिंग करणारा जर जखमी झाला तर त्याला जावं लागतं. तर अशी गप्पा गोष्टी अशा सुरू झाल्या. मिरासदारांच्या घरचं वैशिष्ट्य असं की ते 6 भाऊ, पण दादांच्या पाठोपाठ गप्पा मारणारे म्हणजे वसंतराव आणि विठ्ठलराव. म्हणजे मोठ्या गायकाच्या मागे जसे 2 त्याचे शिष्य बसतात तसे दादांनी सुरू केलेली कल्पना पुढे नेण्यामध्ये हे दोघं पुढे असायचे. बाकी ते तिघे धाकटे भाऊ, मला वाटतं ह्या तिघांच्या ह्याच्यामुळे हे जरा कमी अबोल नव्हते पण कमी बोलणारे. तर असे जेवायला उठेपर्यंत अर्धा पाऊण तास तो विषय चालला होता आणि 15-20 दिवसांनी वसंतराव मिरासदारांचा लेख आला, 12व्या खेळाडूची मुलाखत म्हणून. मग यांच्या घरातच दादांच्या काही गोष्टी तयार होत असल्या पाहिजेत हेही माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून मला असं वाटतं की मिरासदारांना शहरी आणि ग्रामीण ह्याच्या सीमेवर राहता आलं. फडके खांडेकरांची तंत्रप्रधान कथा आणि तिला प्रतिक्रिया म्हणून आलेली नवीन तंत्राची पुन्हा तंत्रप्रधान नवकथा ह्याच्या सीमारेषेवरही मिरासदारांना राहता आलं. आणि रिॲलिटी आणि फॅन्टसी, वास्तव आणि अद्भुत ह्याच्या सीमारेषेवरही मिरासदारांना राहता आलं. कारण अद्भुतातनं सुद्धा विनोद निर्मिती होऊ शकते. अद्भुतातनं काही फक्त कल्पनाविलासच होईल, सौंदर्य निर्मिती तर होतेच, परंतु विनोद निर्मिती ही सुद्धा अद्भुतातनं कशी होते तर ते 99ची एक सफर या कथेमध्ये अशी एक उपमा दिली आहे त्याने की तो नाना डोहात पडतो, बुडतो, जरा वेळाने त्याला काढतात बाहेर. तर लोक विचारतात काय झालं रे? तो म्हणला आसरांनी मला धरलं आणि घेऊन गेले, पार डोहाच्या तळाला घेऊन गेले. तर आसरा कशी होती तर नाना सांगतो की लई मऊ अंग होतं, लक्ष साबणावाणी होती, हातात धरली की निसटायची. तर ह्याच्यामध्ये शहरी, ग्रामीण आणि पुन्हा अद्भुत हे तिन्ही डायमेन्शन्स ही या एका उल्लेखात येतात की हातात धरली की निसटायची. असं मिरासदारांना सुचतही होतं. ती धोक्याचं वळण नावाची जी गोष्ट आहे ती तर आपण प्रवास करताना अनेक सारख्या त्या सगळ्या पाट्या पाहिलेल्याच असतात. त्या सगळ्या पाट्या एकत्र करून त्याची एक फार्सिकल गोष्ट तयार करायची
किंवा मला आठवते आत्ता तगई नावाची एक त्यांची अशीच कथा आहे की त्या माणसाला प्रत्येकजण सांगत असतो तुमचं कर्ज मंजूर होईल तेव्हा विश्वास ठेवा, आमची आठवण ठेवा, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही करतोय तुमचं काम. आणि प्रत्येकजण आपले पैसे काढून घेतो. मग तो शेवटी मामलेदाराकडे जातो आणि त्याला म्हणतो ह्यातले तुमचे काढून घ्या म्हणजे मी उरलेले घेऊन घरी जाईल. अर्थातच मामलेदार भडकतो, सगळ्यांना त्यांचे पैसे परत द्यायला लावतो. ते शेवट मिरासदारांनी असं केलं आहे की शेवटी चपरासी धावत आला आणि त्यांनी 15 आणे परत दिले आणि म्हणला की बाबा 1 आण्याचं मी चहा प्यायले तेवढा आता माझ्याकडे नाही, पण तुम्ही रुपया दिलात आहे तरी 15 आणे परत घ्या. आता ह्या प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना नाही आहेत, परंतु हे व्यवस्थेच्या दोषावरती असं एक अद्भुत औषध असू शकतं, हे ज्याची कल्पनाशक्ती जागृत आहे त्याच्याच लक्षात येईल. आणि म्हणून एकीकडे कुटुंब सांभाळायचं, कुटुंबाचा हिरो म्हणून वावरायचं, दुसरीकडे संघ परिवाराची नाळ कायम ठेवायची पण संघाच्या चौकटीत अडकायचं नाही, तिसरीकडे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही पातळ्यांच्यावर राहून पारंपरिक आणि नवकथा अशा दोन्ही कथांच्या प्रकाराच्या मध्ये आपली जागा निर्माण करायची, ही मिरासदारांची. आणि चौथी अर्थातच की स्वतःची एक स्वतंत्र कथनशैली. म्हणजे शंकर पाटलांची स्टाईल जी होती त्याच्यात कोल्हापुरी भाषेचे हेल ही त्यांची मुख्य ताकद होती. व्यंकटेश माडगूळकरांची स्टाईल जी होती ती आवाज मोनोटोनस ठेवून त्याच्यात किंचित कमी जास्त करत आणि एक थोडा मिश्किल भाव कायम चेहऱ्यावर ठेवून तात्या कथा सांगायचे. मिरासदार व्यवस्थित अभिनय वगैरे करून म्हणजे शाळेतील समारंभ या लेखाच्या वेळेला दरवेळेला हेडमास्तर भाषणाला उठले की ते आपलं धोतर कसे सरळ करायचे याचा मिरासदारांचा अभिनय हा बघण्यासारखा असायचा. आणि त्यांचा चेहरा बोलका होता, डोळे बोलके होते, त्यामुळे त्यांनी काही प्रमाणात अभिनयाच्या मार्गातून सुद्धा कथाकथनाचे आपली एक स्वतंत्र छाप उमटवली. पण मिरासदार हे गंभीर लेखक होऊ शकले असते का असाही प्रश्न आहे. माझ्या मते होऊ शकले असते. उदाहरणार्थ 99 बादची एक सफर आणि कोणे एकेकाळी या 2 ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये जे पुढे कोणीतरी पु ल देशपांड्यांच्या बाबतीत असं म्हणले की विनोद आणि कारुण्य हे त्यांच्या लेखनात एकत्र येतात. पण या दोन्ही कथा तशा आहेत. आणि पु ल देशपांड्यांना सुद्धा हेवा वाटावा अशा प्रकारे त्यांची मांडणी केलेली आहे की नाना घोडके जोपर्यंत खोटं बोलत असतो तोपर्यंत तो पॉप्युलर असतो आणि त्याला काम असतं. आणि ज्या वेळेला तो खोटं बोलायचं बंद करतो त्यावेळेला त्याची लोकप्रियता नष्ट होते. पण त्याला कोणीतरी ज्योतिषाने सांगितलेलं असतं तू खोटं बोलणं बंद कर तरच तुझं यंदा लग्न होईल. आता ही संबंध अगतिकता ही मिरासदारांनी इतक्या संयमाने त्याच्यामध्ये आणलेली आहे. आणि कोणे एकेकाळीमध्ये संबंध आपल्याला जी मुख्यतः संस्कृत आणि पौराणिक कथामधनं माहीत असलेली, नाटकामधनं माहीत असलेली विदूषक ही जी परंपरा आहे त्या विदूषकाची काय कुचंबणा होत असेल ती कुचंबणा ही मिरासदारांनी अतिशय संयमाने त्या कथेमध्ये आणलेली आहे. अजून मला 3 कथा आठवतात. एक स्पर्श नावाची कथा आहे की घरातल्या एका म्हातारीचं निधन झालेलं आहे आणि तिच्या पिंडाला कावळा शिवणार की नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण एकत्र कुटुंबातलं वातावरण, दुःखाचं वातावरण आणि त्या प्रसंगी कोणाच्या काय प्रतिक्रिया असतात, कोणाची काय बॉडी लँग्वेज असते, हे सगळे बारकावे इतके सूक्ष्मपणे टिपलेत की ते पाहिले पाहिजेत, वाचूनच पाहिले पाहिजे. आणि त्याच्यात मगाशी म्हणलं
की एकत्र कुटुंबामध्ये मोठ्या भावाची महत्त्वाची जागा असते, पण त्या भावाच्या बायकोचाही तितकीच महत्त्वाची भूमिका असते. म्हणजे मला तर असंच वाटतं की कदाचित मिरासदारांनी, आता दोघंही गेले, पण सुनंदा वहिनींशी ज्या वेळेला त्या एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून आल्या तेव्हा कदाचित या विषयावर ते बोलले असतील. तर त्या मोठ्या सुनेची जे त्याच्यातली भूमिका आहे ते सगळं मुद्दाम वाचण्यासारखं आहे. आणि तिथेही मिरासदार नवकथेच्या शिलेदारांनी जी सूचकता महत्त्वाची मानली तेच तत्त्व घेऊन पुढे जातात. विरंगुळा नावाची पुन्हा त्यांची अगदी वेगळी कथा आहे की ज्या कारकुनाला दिवसभरात कोणी विचारत नाही, त्या कारकुनाला मामलेदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीमध्ये महत्त्वाची भूमिका मिळते आणि तो तिथे एकदम छाप पाडून घरी परत येतो आणि बायकोला म्हणतो, पाणी तापवलंयस का? बायको म्हणते, घरात रॉकेल कुठे? त्या कथेचा शेवट मिरासदारांनी असा केला आहे की जीव गेलेल्या माणसाप्रमाणे तात्या बसून राहिले. हा सगळा ब्लॅक ह्युमर जो आहे, कारण तात्या जेव्हा स्मशानात होते त्यावेळेला ते हास्यविनोद करत होते, सगळ्यांना धीर देत होते, आणि आपल्या घरी आल्यावर त्यांचंच प्रेतवत अवस्था झाली. ब्लॅक ह्युमरसुद्धा मिरासदारांना फार चांगला साथ दिला होता. अशीच एक शेतकऱ्यावरची त्यांची कथा आहे. आम्हाला शेतकरी संघटनेच्या लोकांना ती इतकी नाही पटणार, परंतु शरद जोशींच्या आधीच्या काळात शेतीची जी आणि शेतकऱ्याची अवस्था होती की तो सावकाराकडे कर्ज मागायला गेला आहे, कारण अजून पाऊस येत नाही आहे आणि त्यामुळे सावकार त्याला खेळवतो आहे. असं करता करता आकाशात ढग जमा होतात, जोरदार पाऊस पडतो आणि शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की आपण पेरणी केली, पाऊस पडला, पीक आलं, धान्याची रास घरी आली. मग तो म्हणतो, पैसे तुमच्याजवळच राहू द्या, मला आता त्याची गरज नाही, आणि म्हणून तो तिथून बाहेर पडतो. तर शेतीमाल ही जोपर्यंत विकायची गोष्ट नाही तिथपर्यंत शेतकऱ्याची जी मानसिकता होती ती मिरासदारांनी पकडलेली होती. अजून एक माझी अत्यंत आवडती कथा, ज्या वेळेला दलित वाङ्मय नुकतंच यायला लागलं होतं आणि ते विनाकारण नाही, खऱ्या अर्थाने दलित वाङ्मय आक्रमकही होतं आणि बटबटीतही होतं थोडंसं. त्यावेळेला इतक्या सूक्ष्मपणे ग्रामीण भागातल्या दलिताचं चित्रण मिरासदारांनी गवतमध्ये केलेलं आहे की पावसाळा तोंडावर आला आहे, माळवदावर खूप गवत साचलं आहे आणि ते महाराच्या मुलाकडनं काढून घ्यायचं. वाडा अर्थातच ब्राह्मणाचा आहे आणि 1 रुपयाची बोली, मग 8 आण्याची बोली, मग 4 आण्याची बोली, मग फक्त भाकरीवर, असं तो त्या महाराच्या मुलाला खाली खाली उतरवत आणतो. आणि त्या कथेचं पुन्हा शेवटचं वाक्य असं आहे की मी नुसत्या भाकरीवर सुद्धा गवत काढतो, पण उद्याची भाकरी तरी आज द्या, सकाळपासून पोटात काही नाही. हो, पुन्हा ह्याच्यातला जो संयम आहे, ही सूचकता आहे. म्हणजे मिरासदारांनी जरी नाव मिळवलं, ते विनोदी कथेच्या क्षेत्रात मिळवलं, तरीसुद्धा मिरासदारांच्यामध्ये एक गंभीर सामाजिक जाणीव होती आणि त्याच्यामध्ये शोषण जे होतं, विशेषतः खेडेगावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, हे असं होतं. म्हणून तर आंबेडकर म्हणत होते ना की खेड्यात राहू नका, काय वाटलेल ते करा, शिका आणि शहरात जा आणि नोकरीला लागा. तर हे सगळं मिरासदारांनी त्या एका शेवटच्या सूचक उल्लेखात आणलेलं आहे की तेवढी भाकरी तरी उद्याची आज द्या, कारण सकाळपासून मी उपाशी आहे. हे सबंध विश्व मिरासदारांच्या कथांमधनं आपल्याला बघायला मिळतं. माझ्या डोळ्यापुढे एक कल्पनाचित्र गेले 2-4 दिवस तरळते.
आता 94 वर्षाचं आयुष्य म्हणजे खूपच आयुष्य आहे. आणि ते बिरबल बादशाहच्या गोष्टीतल्यासारखं तुम्ही जितकी दीर्घायुषी तितके बरोबरच्या माणसांचा वियोग तुम्हाला सहन करावा लागतो. मिरासदार ज्या पिढीचे प्रतिनिधी होते, म्हणजे 1920 ते 35 ह्या काळातले ज्यांचे जन्म आहेत, त्यातले त्यांचे बहुतेक सगळे जोडीदार हे आधी निघून गेलेले आहेत. म्हणजे आणि त्यातले बरेचसे माझेही ज्येष्ठ मित्र होते. म्हणजे सह देशपांडे होते, विद्याधर पुंडलिक होते, श्री ग मार्गावकर होते. हे सगळे आधीच गेलेले आणि पु ग सहस्रबुद्धे आधी जाऊन बसले. त्यामुळे माझ्या मनात काही वेळा असं येतं की ही सगळी मंडळी पुन्हा एकदा तिकडे स्वर्गामध्ये किंवा कुठे असतील तिथे पुगंच्या खास्ट शिस्तीमध्ये सापडलेली असतील. आणि त्या सगळ्यांना आता दत्ताराम पण आपल्यामध्ये परत आला. आता पु ग सहस्रबुद्धेंनी कितीही कठोरपणा दाखवला तरी इथे हास्यविनोदाची सुरुवात होईल, आनंदाचे फवारे उमटतील, असा आनंद होत असेल. म्हणजे आपल्या दृष्टीने आपण मिरासदारांना निरोप देतो आहोत. ते कृतार्थ आयुष्य जगले आणि त्यांनी स्वतः आयुष्यात आनंद उपभोगला, इतरांनाही दिला. आता स्वर्गामध्ये जाऊन मिरासदार हे आनंद निर्मितीचं काम, खरं म्हणजे आनंद निर्मिती असा शब्दही नाही बरोबर त्यांच्या एकूण स्वभावाला लक्षात घेता, पण मिरासदार आता तिथेही आनंद निर्माण करत असतील.